समुद्राच्या गाभाऱ्यात 1.7 लाख वर्षापूर्वी एक जुना पूल आहे. हा पूल मानवाने बांधला की देवाने? रामायणात सांगितलेला राम सेतू हा खरोखरच अस्तित्वात आहे का? आणि नासाने त्याचे फोटो कसे काय सापडून घेतले? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे मिस्टेरियस मराठीमध्ये. आणि आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे भारतातील सर्वात प्राचीन आणि अद्भुत रचना असलेला राम सेतू. हा पूल रामाने समुद्रावरच खरंच बांधला होता का? आज आपण याची एक कथा जाणून घेऊया. पुराण, इतिहास आणि भूगर्भशास्त्र, नासाचे फोटो आणि वैज्ञानिक रिपोर्ट यांच्या आधारे या रहस्याचा शोध घेणार आहोत. तर रामायणात वर्णन केलेलं आहे की रावणाने सीतेचे अपहरण केल्यानंतर रामाने समुद्र देवतांकडे मदत मागितली होती. तेव्हा नल, नील यांच्या नेतृत्वाखाली वानर सेनेने 5 दिवसामध्ये 30 किलोमीटरचा पूल बांधला होता आणि या पुलाचं नाव होतं सेतुबंध राम सेतू. विशेष म्हणजे रामायणात सांगितलेले 3 मुद्दे आजही तंतोतंत जुळतात. पूल भारत ते श्रीलंका यांना जोडतो. तो समुद्रावर तरंगणाऱ्या दगडांनी बांधलेला आहे आणि हा पूल सरळ रेषेमध्ये 30 ते 48 किलोमीटर एवढा आहे. कथा खरी असेल तर हा मानवी इतिहासातील सर्वात मोठा इंजिनिअरिंग चमत्कार आहे. आता दुसरं म्हणजे नासाचे उपग्रह फोटो. 2003 मध्ये नासा सॅटेलाइट इमॅजिनरीमध्ये एक आश्चर्यकारक गोष्ट दिसली. भारत ते श्रीलंका दरम्यान परफेक्ट स्ट्रेट लाईनमध्ये एक पाण्याखाली संरचना. त्याला नाव दिलं ॲडम ब्रिज म्हणजेच राम सेतू. नासा सायंटिस्ट म्हणाले की ही रचना नैसर्गिक आहे की मानवनिर्मित हे निश्चित सांगता येत नाही, पण तिची सरळ रचना ही अतिसामान्य आहे. फोटोमध्ये स्पष्ट दिसते की उथळ समुद्र, एक समान दगड, सरळ दिशा, बारीक बारीक जोडलेल्या चेनसारखे स्ट्रक्चर हे सर्व दिसून येतं. आता भारतीय सरकारी अभ्यासक काय म्हणतात तर भारत सरकारच्या अनेक एजन्सीजने राम सेतूचा अभ्यास केला. तर पहिलं म्हणजे ASI म्हणजेच आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया. दगड एक समान नाही, त्याखाली नैसर्गिक रीफ आहेत. वर ठेवलेले दगड हे ट्रान्सपोर्टेड मटेरियलचे आहेत, म्हणजे ते दगड तिथे कोणीही तरी नेलेले आहेत. दुसरं म्हणजे जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया. यांची सर्वे काय झाला तर पाण्याखाली आधार हा नैसर्गिक आहे, पण वरचे दगड जाणून बुजून बसवलेले आहेत. हे मानवनिर्मित रचना असण्याची शक्यता मजबूत करते. त्यानंतर तिसरं म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी. यांनी 3 ते 5 मीटर खोलीवरती एक कृत्रिम आकार असल्याची जाणीव करून दिली. 500 ते 600 मीटर रुंदी तसेच नैसर्गिक बेटांवरती जोडलेले दगड. NIOचा निष्कर्ष काय आहे तर 100% नॅचरल नाही, काहीतरी मानवसदृश्य इंटरव्हेन्शन आहे. चौथं म्हणजे वय किती तर रामायणात 17 लाख वर्षापूर्वीच्या घटनांचा उल्लेख आहे. विज्ञान काय सांगतं की समुद्राखाली कोरल लीफ म्हणजे 1 लाख ते 1,20,000 वर्ष जुनं, तर वरचे दगड हे 7,000 ते 12,000 वर्ष जुनं, म्हणजेच आधार जुना पण दगड नंतर बसवलेले. अगदी रामायणाच्या कालाशी जुळतं. दगड तरंगतात का तर रामायणात दगड हे पाण्यावर तरंगत होते असं सांगितलं जातं. आजही विज्ञान सांगतं की भारतभर अशाच काही प्रकारचे दगड आढळतात ज्यात गॅस चेंबर असतात आणि ते पाण्यावरती तरंगतात. यालाच फ्लोटिंग ह्युमिसाइड स्टोन असं म्हणतात. म्हणजेच रामायणातील वर्णन हे 100% वैज्ञानिकरित्या शक्य आहे. आता श्रीलंकेचे पुरावे काय तर श्रीलंकेतील पुरातत्व तज्ज्ञ म्हणतात की हनुमंटोटो नावाचे एक ठिकाण आहे. त्याप्रमाणे वानर सेनेचा उल्लेख सुद्धा त्यामध्ये झालेला आहे. शिवलिंग स्थापनेची परंपरा, तसेच रावणाच्या काळातील गुहा, तर चितळा पापुआ या सतीदेवाचा मार्ग, हे सगळं रामायणाशी जुळून येतं. मग रामसेतू खरा आहे का? आज उपलब्ध असलेले सर्व पुरावे, नासाचे सर्व फोटो, समुद्राखालचे अवशेष, दगडाची रचना आणि रामायणातील वर्णन हे एकच सांगतात. रामसेतू ही केवळ कथा नाही, तो भारतीय इतिहासातला एक भव्य पुरावा आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.